नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, मंत्रिमंडळ निर्णय 30 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. काय आहे सविस्तर वृत्त बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दिनांक 30 जुलै 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदर मंत्रिमंडळ बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय याप्रमाणे. नंबर 1, वसतिगृह तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रतिविद्यार्थी अनुदानामध्ये वाढ. राज्यातील सामाजिक न्याय व आदिवासी विकास, महिला व बालविकास तसेच इतर मागास, बहुजन कल्याण, दिव्यांग कल्याण व या विभागाअंतर्गत येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रतिविद्यार्थी परिपोषण अनुदानामध्ये आता प्रति महिना 1500 रुपये वरून 2200 रुपये इतके करण्यात आलेले आहेत. तर एड्सग्रस्त व मतिमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान हे 1650 वरून 2450 इतके करण्यात आलेले आहे. राज्यातील आदिवासी सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करण्याबाबत राज्यातील आदिवासी सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे. नांदेड येथील गुरुजी रुग्णालयात शासकीय भांडवल करण्यास मंजुरी. राज्यातील नांदेड येथे स्थित गुरुजी रुग्णालयात विशेष बाब म्हणून शासकीय भांडवल उपलब्ध करून देण्यास आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहामध्ये अद्ययावत सुधारणासाठी अध्यादेश. राज्यातील कारागृह व सुधार सेवेकरिता अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करून मॉडेल प्रिझन्स कायदा 2023 तयार करण्यात आलेला आहे. नवतेजस्विनी महिला ग्राम उद्यम विकास प्रकल्प. नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प हे पुढील 7 वर्षाकरिता राबवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 6 वर्षाकरिता राबवण्याचे नियोजन होते. तसेच राज्यातील जुन्या विद्युत प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच पूर्णामय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमासाठी शासकीय जमीन कन्व्हेन्शन सेंटर, पक्षीगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य शासन सेवेतील सहकारी संस्थांना राज्य शासनाकडून अर्थसहाय्य देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच राज्यातील आदिम जमातीमधील कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. आदिम जमातीमध्ये कोलाम, कातकरी, माडिया, गोंड या जातींचा समावेश आहे. तर अशा सर्वांना याचा फायदा होणार आहे. तर हे होते मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय. तुम्हाला काय वाटते या निर्णयाबद्दल कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकही करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.